तर पाहू शकतात मी उपवासाची चकली तळून बघणार आहे. तर आपण उपवासाच्या चकल्या बनवलेल्या आहेत, तर पाहू शकतात तुम्ही. तर चकली आपली एकदम पांढरी शुभ्र उठती आहे उपवासाची, कारण मी या चकलीमध्ये लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तर पाहू शकतात एकच नंबर चकली पांढरी शुभ्र झाली आहे तळून. तर एकच नंबर. तर मी आहे ना दरवेळेस साबुदाणा आहे जो आहे ना, तर दरवेळेस काय करत असते, अखंड नाही टाकत. ज्यावेळेस चकली बनवायची आहे तर त्यावेळेस काय करते मी, शेबूस तांदूळ असे मस्त मिक्सरमधून बारीक दळून घेत असते. बारीक दळून घेतल्यामुळं काय होऊन जातं, चकली आपली एकसारखी अशी मस्त पोंग्यासारखी होते. मला तशीच चकली आवडते. तर पाहू शकतात मी हे शेबूस तांदूळ रात्रभर हे पीठ करून ते रात्रभर भिजवलं. भिजवताना ना पाणी मी ह्यावेळेस जास्त नव्हतं टाकलेलं, थोडं पाणी कमीच टाकलं. तर पाणी कमी पडल्यामुळं ते एकदम थोडंसं असं जास्त फुलल्या गेलं ते पीठ. तर पाहू शकतात आपण चकलीच्या याच्यासाठी थोडं पाणी ठेवणार आहे, तर 1.5 लिटर. कारण जास्त पाणी नाही ठेवायचं, कारण काय होऊन जातं कदाचित ते जास्त पाणी जर झालं ना तर ते काय होऊन जातं, आपलं पीठ आहे ना थोडंसं म्हणजे असं साबुदाणा पूर्ण नंतरून तेव्हा असा पूर्ण पातळ होऊन जातं. त्याच्यामुळं पाणी थोडं कमीच ठेवायचं, असं शिजण्यापुरतंच फक्त. तर मी ना ही चकली लाल मिरची पावडरची करणार आहे. तर चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, आणि मिरची पावडर पण जास्त नाही टाकायची. मिरची पावडर जर जास्त टाकली ना तर काय होऊन जातं, ते आपल्याला नंतर तळताना ना त्याचा ठसका उठतो. त्याच्यामुळं मिरची पावडर थोडीशी कमीच टाकायची आपल्याला. तर हे पीठ जे आहे ना शेबूस तांदूळ, तर एकसारखं असं मिक्सरमधून काढल्यामुळं काय होऊन गेलं, ते थोडंसं असं एकदम असं बुगरा बुगरा झाला नाही त्याचा, कारण ते थोडंसं असं असे गट्टूसारखं झालं. कारण पाण्यात टाकलं ते नंतरून ऑटोमॅटिक इगरून जातं ते, पण ते काय होऊन जातं, तर असं म्हणजे एकसारखं असं होत नाही, ते एकदम अशा लाडूसारखंच पडतं एकदम मोठं मोठं. तर पाहू शकतात आता हे मी टाकलेलं आहे. याचं कसं होऊन जातं, थोडं जरी आपण जास्त कमी पाणी झालं तर पातळ होऊन जातं. त्याची खूपच चकली म्हणजे जास्त मेहनतीचीच असते. आणि म्हणजे ते काय होतं, जास्त पाणी झालं तर पातळ झालं तर आपली चकली पण व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळं एकदम प्रमाणातच पाणी पण ते शिजायसाठी प्रमाणातच ठेवायचं थोडंसं. तर पाहू शकता ज्यावेळेस आपलं हे शाबूचं तांदूळ पूर्ण भिजून जातं, म्हणजे असं शिजून जातं ना ते पूर्ण, तर त्यावेळेस काय होऊन जातं, ते एकदम लाडू टाईप असं पूर्ण एकदम गोळ्यासारखं तयार होऊन जातं. तर पाहू शकतात मी ना हे बटाटे मस्त असे उकडून घेतले आणि पुरणाच्या चाळणीने असं ते पूर्ण बटाटा असा चाळून घेतला. थोडी मेहनत लागते या चकलीला, पण मग चकली एकसारखी अशी पोंग्यासारखी खायला खूपच छान लागते. तर पाहू शकतात ते, कारण आता ते पीठ जे आहे ना तर थोडं हाटायला खूप त्रास देतो, हाताला थोडंसं गरम असल्यामुळं खूप चटके बसतात. तर मी ना या चाटूनी पूर्ण ते म्हणजे असं पूर्ण हाटून घेतलं ते, म्हणजे जास्त हाटून बी घेतल्यामुळं जीव आहे ना पूर्ण त्याचा एकत्र होऊन जातो. तर पाहू शकतात आता आहे ना आपण अशा मस्त चकल्या टाकणार आहेत. तर हवे अशी एकसारखी आपली अशी चकली पडती, कारण जेवढी मेहनत घेतो आपण चकलीला ना तेवढी चकली आपली उपवासाची खायला छान लागते. आणि एकसारखी अशी मस्त पण पडते वरून. कारण काय होऊन जातं, आपण जर जेवढी मेहनत करतो ना त्या मेहनतीप्रमाणे उपवासाचा पदार्थ पण छानच होऊन जातं. तर पाहू शकतात तुम्ही एकसारखी आपली अशी चकल्या झालेल्या आहेत तयार. तर दुपारी येऊन मुलांनी उलट सुलट करून गेलेले होते. तर आता संध्याकाळी वाजलेले आहेत 4:30-5. तर मी आले वर, म्हटलं चला आता मस्त वर चकल्या सगळ्या काढून घेऊ. तर तुम्हाला दाखवते मी आता हे चकल्या काढायचं काम चालू आहे. आणि काय होऊन जातं, कारण उपवासाचं हे फराळाचं पदार्थ म्हणजे खूप मेहनतीचंच असतं. कारण म्हणजे खूप त्रास होतो, पण वर्षभर टिकणारा असतं. तर पाहू शकतात आपल्या या चकल्या एकसारख्या खूपच छान झालेल्या आता, एक नंबर झालेल्या आता. एकदम पांढऱ्या शुभ्र दिसतात, लाल पण दिसत नाही आहे. कारण काय होऊन जातं, बटाटा थोडं जास्त झालं आणि साबुदाणा कमी झाला ना तर मग ते असं लालसर दिसतात चकल्या. तर पाहू शकतात हे आपले झाडं लावलेले असे मस्त हिरवेगार असे. तर काय होऊन जातं, असे झाडं लावले ना तर आपल्याला देवाला त्याला फुलं व्हायला लागतात रोजच. तर पाहू शकतात हे आपले झाडं या शेवर गच्चीवर लावलेले. तर आता सध्या कसं ऊन पण थोडं कडक पडतं ना, तर त्याच्यामुळं असे वरून पानं वगैरे जळतात त्याचे. तर पाहू शकतात आपले हे हिरवेगार असे झाडं येतं.
हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. तर पाहू शकतात आपल्या ह्या झाडामध्ये ना मी थोडे थोडे असे कांदे पण लावलेले होते. तर आपली कांद्याची पात अशी छान आलेली होती, अशी हिरवीगार अशी मस्त. तर म्हटलं चला आता काय करायचं आहे त्या हे पातीचं. तर म्हटलं चला आता एक भाजीची निघून जाईन. तर मी मस्त असं चकल्या वगैरे काढल्या. त्याच्यानंतरून सगळी कांद्याची पात अशी बारीक कट करून घेतली. तर ती कसं डबल पण फुटन आपल्याला ती खाण्यासाठी. तर मस्त अशी कांद्याची पात वगैरे काढली. थोडी तांदूळची भाजी पण इतकी छान आलेली होती ना त्याच्यामध्ये, एकच नंबर. तर पाहू शकतात कांद्याची पात, तांदूळची भाजी